हाय, गुड मॉर्निंग. अजूनही हवं तसं उजाडलं नाही आहे, पण मी मजा लागते आता पुढच्या तयारीला. आज आहे नवरात्रीची 5वी माळ आणि आज सकाळी मी घेते आहे दालचिनीचं पाणी, गरम पाणी. गरम पाणी घेतल्यानंतर मी जाणार आहे मॉर्निंग वॉकसाठी. मॉर्निंग वॉक केलं की माझा दिवस खरंच खूप फ्रेश जातो. चालत गेल्यानंतर पुढे इथे ग्रीन जिम, ओपन जिम आहे, तिथे थोडीशी एक्सरसाइज केली की मी तिथून रिटर्न घरी येत असते. घरी आल्यानंतर आज विचार करत होते काय बनवायचा. आज पोहे खायची इच्छा होती. आज मी ब्रेकफास्टसाठी गरमागरम पोहे बनवले होते. सौम्याचं आवरलं. सौम्या फ्रेश झाल्यानंतर तिला ब्रेकफास्ट दिला. पोहे आणि एक फ्रूट तिने ब्रेकफास्ट केला. तिचं खाऊन झाल्यानंतर तिने देवाला नमस्कार केला. देवाला नमस्कार केल्यानंतर आम्हा दोघांना तिने नमस्कार केला. नमस्कार करून झाल्यानंतर आज तिची शाळेत सोडण्याची बारी माझी होती. ती शाळेच्या मला बरंच काही गोष्टी गप्पा सांगत होती आणि आम्ही निघालो शाळेत जायला. जाताना रस्त्यात आम्हाला हे जास्वंदाचं फूल दिसलं. खूप छान उमललं होतं आणि सौम्याला ते शाळेमध्ये गणपती बाप्पासाठी घेऊन जायचं होतं. आज मी पुढचं आवरण्यासाठी रांगोळी होती कालची, ती भरून घेतली. झाडू, फरशी, साफसफाई केली. त्यानंतर आजची छोटीशी रांगोळी काढली. देवीचे पावलं वगैरे काढली आणि आज खूप गडबड होती. खूप घाईघाईत आवरायचं होतं. आजची नवरात्रीची 5वी माळ होती आणि आज होता रंग हिरवा. मी हिरव्या रंगाची साडी नेसले. आरती, वाचन आणि जे काय आहे जपमाळ वगैरे ते पूर्ण केलं. त्यानंतर मला जायचं होतं पुण्याला. आवरून आम्ही निघालो पुण्याला जायला. त्यामुळे त्या गडबडीमध्ये मी जास्ती आज काही शूट करू शकले नाही. थोडंसं पुढे गेलो आणि भरपूर पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यानंतर सौम्याने गाडीमध्ये पाऊस आणि गाणे दोन्ही पण एन्जॉय केले. ती गाडीमध्येच मस्त डान्स करत होती. तिला फार डान्स करायला, कुठेही गाणं वाजू द्यात, तिला लगेच डान्स करायला लागतो. त्यानंतर तिला पाणीपुरी खायची होती, त्यामुळे आम्ही एका ठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो आणि मी लोणी स्पंज डोसा घेतला. आता माझा फेवरेट आहे, मला फार आवडतो. इथे हे आम्ही छोटा बुद्धा बघितला आणि सौम्या मला करून दाखवत होती की तो कसा करतोय. तिला ते फार आवडलं. आम्ही जिथेही जाणार, जिथेही गाणं वाजतं तिथे सौम्या लगेच नाचायला सुरुवात करते. तिला डान्स करायला खरंच खूप आवडतो. तिची मस्ती चालू होते. मला माझ्या फोनसाठी बॅक कवर घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही हे बॅक कवर घेण्यासाठी एका शॉपमध्ये आलो. इतकं कन्फ्युजिंग होतं कुठलं चॉईस करायचं. त्यानंतर माझं मेन काम होतं, मला केकचं मटेरियल घ्यायचं होतं, ते फायनल केलं. त्यानंतर मॅडमने गाडी बघितली आणि खूप वेळ रुसून बसल्या होत्या. तिला ती गाडी हवीच होती. ती गाडीच पकडून रडत बसली होती बराच वेळ. कसं तरी तिची समजूत काढली. सगळी कामं